आपल्या गृहिणींना सतावणारी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली कामं वेळेवर होत नाहीत. कामाचा भरपूर सारा ढीग किंवा लिस्ट डोळ्यासमोर फिरत असते, पण आपली कामं काही मार्गी लागत नाही. कामं आपली साठत जातात, पेंडिंग पडत जातात आणि काही कामं आपल्याला असं वाटतं की चला आपण ते उद्या करूयात. उद्या उगवल्यावर आपल्याला त्या दिवशी सुद्धा कंटाळा येत असतो. आपण असं समजतो की परवा करूयात. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक होतं की आपली कामं वाढत जातात दिवसेंदिवस आणि त्या कामांचा ढीग पडत जातो. सर्वात बेसिक आपल्या सगळ्या गृहिणींची किंवा आपल्या बायकांची कामं म्हणजे आपल्या घराच्या बाबतीतली, तर ती खूप महत्त्वाची असतात आणि ती जर आपण वेळेत केली नाही तर जे घराचं जे वाट लागते ते वेगळं सांगायला नको, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, मी माझं जे टाइम टेबल आहे, जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने कामाची विभागणी केलेली आहे. आठवड्यावाईज, मंथली, वीकली, त्याच्यानंतर क्वार्टरली, अशा पद्धतीने मी जे घरातली जी कामं आहेत त्याची विभागणी केलेली आहे. छान असं डायरीमध्ये त्याचं वेळापत्रक माझ्याकडे नीटनेटकं मांडलेलं आहे आणि त्या पद्धतीने फॉलो करून मी ती कामं त्या वेळेला करायचा प्रयत्न करते. तर आपण जी गृहिणी आहे, ही जी मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ही कामं तुम्ही सगळ्या जणी करता, पण त्या कामाचं जे नियोजन आहे ते जर आपण व्यवस्थित पद्धतीने केलं आणि मेन म्हणजे वहीवर मांडून जर केलं ना आणि ते जर फॉलो केलं चेकलिस्ट प्रमाणे, तर अशा पद्धतीचं जे टाइम मॅनेजमेंट आहे किंवा होम मॅनेजमेंट आहे किंवा वर्क मॅनेजमेंट आहे ते खूप छान पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो. तर चला, वेळ मी जास्त वायाला घालवणार नाही आणि पटकन माझी जी डायरी आहे मी त्या डायरीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. ही माझी डायरी आहे, याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टींची यादी केलेली आहे. मी तुम्हाला ते दाखवणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला ह्यातली काही यादी शेअर केली होती आणि आज ती पुन्हा शेअर करणार आहे, कारण आजचा जो टॉपिक आहे ना तो त्या संदर्भातच आहे. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे घरातल्या कामाचं नियोजन आपण कशा पद्धतीने छानपैकी करू शकतो, हे आपण सर्वात डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. एक गोष्ट तुम्हाला यातली रिलेट होणार आहे. तर चला आपण माझ्या डायरीकडे वळूयात. आणि अजून एक गोष्ट, इथे बघू शकता सँडविचचं सुद्धा मी अशा पद्धतीने टाइम टेबल इथं तयार केलेलं आहे. हे बेसिक टाइम टेबल आहे तिचं डेलीचं. अजून तिचे सब्जेक्ट वाईज टाइम टेबल पण माझे आता ह्या वर्षीचे बनवायचे आहेत. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही बनवायचो त्याप्रमाणे फॉलो करायचो. तर अशा पद्धतीचं मुलांचं सुद्धा टाइम टेबल आपण कशा पद्धतीने करू शकतो ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आत्ता सध्या आपण आपलं गृहिणींचं जे टाइम टेबल आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. तर चला व्हिडिओकडे वळूयात. तर बघू शकता ही माझी डायरी आहे. याच्यामध्ये सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने कामाची वाटणी केलेली आहे. पहिलं म्हणजे ही आहे आठवड्याची कामं, वीकली बेसिसवर मला काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर महिन्याची कामं, मंथली बेसिसवर काय काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यातून एकदा काय करायचं आहे. याच्यामध्ये 6 महिन्यातून एकदा काय करायचं ते पण मी इथं तुम्हाला जस्ट तोंडी सांगेल, लिहिलेलं नाही आहे मी, पण मी ते तोंडी सांगेल तुम्हाला. तर चला आता इथं बघू शकता ही माझी चेकलिस्ट आहे थोडक्यामध्ये. ओके, तर आता पहिलं आपण आठवड्याच्या कामाकडे वळूयात. तिथलं तुम्ही एक जरी काम मिस केलं ना तर पूर्ण तुमचा जो आठवडा आहे पुढचा तो सगळा खराब होणार आहे. तर त्याच्यामुळे ही कामं तुम्हाला करायचीच आहे. तर तुमच्याकडे जर बाई असेल कामाला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही गोष्टी याच्यातल्या तुम्ही तिच्याकडून करून घेऊ शकता. नॉट नेसेसरी की तुम्हीच केल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही ह्या बाईकडून पण करून घेऊ शकता. जर वर्किंग लेडीज असतील किंवा ज्या अफोर्ड करू शकतायत कामवालीला, पैसे देण्यासाठी त्यांना परवडत असेल बाईकडून करून घेण्यासाठी, तर तुम्ही यातली कामं काही जी आहेत ती बाईकडून सुद्धा करून घेऊ शकता. पण ही तुम्हाला तुमच्या चेकलिस्टमध्ये कामाचे ऍड करायलाच पाहिजे. तर पहिलं सर्वात आहे आठवड्याच्या कामामध्ये म्हणजे शनिवार रविवार आपण धरून चालू आहे की आपण ही शनिवार रविवार कामं करणार आहोत आणि सोमवारपासून आपला दिवस चालू होणार आहे, मुलांच्या शाळा चालू होणार आहे, तुमच्या मिस्टरांचे ऑफिस चालू होणार आहे किंवा तुमचे ऑफिस चालू होणार आहे. त्याच्या अगोदरच आपल्याला ही सगळी कामं शनिवार रविवारची उरकून घ्यायची आहेत. तर पहिलं सर्वात आहे डस्टिंग. तर मेन आपलं घरातला जो मेन भाग आहे तो म्हणजे हॉल आहे.
हॉलमध्ये आपले 4 माणसं येतात, आठवड्यामध्ये येणं जाणं लोकांचं असतं, बसणं उठणं असतं, आपलं बसणं उठणं असतं, लहान मुलांचं खेळणं असतं. त्याच्यामुळे हॉल आपल्याला नीटनेटका हवा आहे पूर्ण आठवडाभर. तर त्याच्यामुळे आपल्याला हॉलमधलं फर्निचर डस्टिंग हा तुमचा पहिलं आठवड्यातलं काम असणार आहे. शनिवारी उठल्या उठल्या किंवा सकाळचे नाश्ते पाणी सगळं उरकल्यानंतर पहिलं तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे हॉलचं जेवढं काही फर्निचरचं डस्टिंग आहे ते तुम्हाला सगळं करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं टीव्ही युनिट येतं, सोफे, त्याच्यानंतर भिंतीवरचे जाळ्या जळमटं काढणं, खिडक्यांचे जे सज्जे असतात, सज्जे म्हणजे खालचा जो भाग असतो खिडक्यांचा ते पुसून काढणं, हे सगळं जे हॉलमधलं जे मेन डस्टिंग आहे, पसारा वगैरे उरकणं, हे सगळं तुम्हाला सॅटर्डे संडे आठवड्यातून एकदा करायचं आहे. कारण हॉल आपला मेन भाग आहे आपल्या घराचा, जो आपल्याला आठवडाभर क्लीन हवा असतो. त्याच्यानंतर आहे फ्रीज क्लिनिंग. आठवड्यातून एकदा हे गोष्टी झालीच पाहिजे. शिळे पदार्थ जे आहे, भाज्या वगैरे त्यातल्या शिळ्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढून टाकणे. काही ना काहीतरी आपले पीठ मळून ठेवलेलं असतं, कुठं शिळं पाकं काही ना काहीतरी पडलेलं असतं, ते सगळं आपण बाहेर काढायचं आहे आठवड्यातून एकदा. ॲक्च्युली हे रोजच्या रोज करायला पाहिजे किंवा 2 दिवसातून एकदा करायला पाहिजे, पण जर खरंच खूपच आपण बिझी आहोत तर आठवड्यातून एकदा तरी आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर फ्रीज आतून बाहेरून छानपैकी असा थोडासा ओलसर कापड करून त्यांनी पुसून काढायचं आहे, लाईटचं स्विच बंद करून. हे सर्वात महत्त्वाचं. त्याच्यानंतर आपलं तिसरी चेकलिस्ट येते कामाची, ती म्हणजे कपडे इस्त्री करणे. तर कपडे इस्त्रीमध्ये तुमच्या मुलांचे जे काही युनिफॉर्म्स आहेत आठवड्याचे ते सगळे इस्त्री करून ठेवणे, तुमच्या मिस्टरांचे कपडे, तुमचे जे काही असेल बाहेर जाण्याचे ऑफिसचे वगैरे, किंवा बेसिकली घरातले सुद्धा इवन आपल्या बायकांचे आपण जे अस्तव्यस्त राहतो त्याऐवजी आपले डेलीचे सुद्धा जर तुम्ही कपडे थोडेसे इस्त्री मारून ठेवले आणि ते जर तुम्ही आठवडाभर घातले ना, तर तुम्हाला एक स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी खूप छान वाटतं. आपण चुरगळलेले कपडे तुम्ही घालून बघा आणि छान इस्त्री केलेले रोजचे सुद्धा कपडे तुम्ही घालून बघा, तुमच्या लुकमध्ये खूप फरक पडतो. आणि पटकन कुणी बाहेरचा माणूस आला तरी आपल्याला लाजल्यासारखं होत नाही. आपल्याला बाहेर मुलांना सोडवायला आणायला जायला लागतं, त्यावेळेला सुद्धा आपले कपडे जर व्यवस्थित असतील ना तर आपल्याला छान वाटतं स्वतःला. तर सेल्फ कॉन्फिडन्ससाठी आपल्या सुद्धा कपड्यांना इस्त्री खूप महत्त्वाची आहे. तर तिसरा पॉईंट आहे कपडे इस्त्री. म्हणजे घरातली जेवढे काही कपडे आहेत ती तुम्ही आठवड्यातून एकदाच इस्त्री करून ठेवायची आहे, म्हणजे पूर्ण आठवडाभर तुम्हाला टेन्शन राहणार नाहीये. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे संपूर्ण आठवड्यासाठी तुम्ही भाजी जे काय आहे ती निवडून ठेवायची आहे. आता संपूर्ण आठवड्यासाठी काही भाज्या असतात ज्या टिकत नाहीत, उदाहरणार्थ पालेभाज्या, तर त्या तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये पालेभाज्या ज्या आहेत त्या संपवून टाकायच्या आहेत. बाकीच्या ज्या टिकणाऱ्या भाज्या आहेत, गवार, भेंडी, फ्लॉवर, कोबी, या तुम्ही बुधवारानंतर वापरू शकता, शनिवारानंतर. आता हे कोणासाठी आहे? ज्या आठवडाभराची भाजी एकदाच भरून ठेवतात त्यांच्यासाठी भाज्या वगैरे निवडून ठेवणं हा पर्याय आहे. किंवा तुम्ही 2-3 दिवसाची जी भाजी आहे ती जर भरत असाल तर ती सुद्धा तुम्ही निवडून ठेवू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर आठवडाभरासाठी जर लसूण हवा असेल तो सुद्धा तुम्ही निवडून ठेवू शकता. आलं लसूणची पेस्ट तुम्ही इथं तयार करून ठेवू शकता. तर ही पूर्ण आपल्या आठवड्याभरासाठी ही तयारी झालेली आहे. मुलांच्या टिफिनसाठी वगैरे आपल्याला गडबड होत नाही. हा झाला आपला चौथा पॉईंट. पाचवा पॉईंट आहे जे काही धान्य वगैरे काही संपले आहेत का तुमचे ते चेक करणे, ते निवडून दळणं वगैरे करून ठेवणे. ही सुद्धा आपल्या सॅटर्डे संडेच्या कामामध्ये तुम्ही ॲड करून ठेवा. कारण बऱ्याचशा बायकांचं मी बघितलं, आता माझ्या घरी पिठाची गिरणी आहे, तर बऱ्याचशा बायकांचं असं होतं की पूर्ण पीठ संपेपर्यंत बसतात. पण असं नाही करायचं. पीठ जेव्हा आपलं थोडं राहिलेलं आहे त्याच वेळेला आपण दळणं वगैरे सगळे करून आणायचे आहे. त्याच्यामुळे हे जर तुम्ही आठवड्याच्या आठवड्याला चेक केलं तर आपल्याला कुठलं पीठ संपत आलेलं आहे हे समजतं. त्याच्यामुळं हे आठवड्याला हा पॉईंट ॲड करून ठेवा तुमच्या पण लिस्टमध्ये. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे चादरी. मी चांदणी लिहिलंय, सॉरी चादरी. चादरी आणि उशांचे कवर धुणे हे आठवड्यातून एकदा झालंच पाहिजे. कारण आपण ज्या बेडवर झोपतो आठवड्याभरामधून ॲक्च्युली 2दा तुम्ही चादरी चेंज केल्या पाहिजे. पण काही कारणास्तव जर तुम्हाला नाही चादरी वगैरे चेंज करता आल्या तर आठवड्यातून एकदा चादरी वगैरे आणि उशांचे कवर धुवून घेणे आणि चादरी बदलणे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा सुद्धा आठवड्यातून एकदा झालाच पाहिजे. बाथरूम डीप क्लिनिंग हे सुद्धा आठवड्यातून एकदा झालं पाहिजे. काही जण बाथरूम रोज धुतात वरच्यावर, किंवा 2 दिवसातून एकदा धुतात, 3 दिवसातून एकदा धुतात. पण डीप क्लिनिंग जे आहे ते बाथरूमचं आठवड्यातून एकदा झालंच पाहिजे. पूर्ण वरपासून त्याच्या ज्या स्टाईल्स वगैरे आहे घासून काढून, साईडचे जे कॉर्नर्स असतात त्याच्यावरचं सामान खाली उतरून, खिडक्या वगैरे धुवून, डीप क्लिनिंगमध्ये जे काही येतं ते सगळं तुम्हाला आठवड्यातून एकदा बाथरूमचं करायचं आहे. तुम्ही करा किंवा तुमच्या कामवाल्या बाईकडून करून घ्या, कुणीही केलं तरी चालेल.
नेक्स्ट पॉइंट आहे आपला 8वा, तो म्हणजे किचन ओटा घासून धुणे. शेगडी पण येते त्याच्यामध्ये. रोज रोज शेगडी घासून धुवायची नाही, कारण रोज जर तुम्ही घासून धुतली तर ती खराब होणार आणि नुसती कापडाने पुसून काढलं तरी आठवडाभराचा चिकटपणा किंवा पिठाचं तेलकटपणा भरपूर साठतो ओट्यावर शेगडीवर. तो आठवड्यातून एकदा क्लीन झालाच पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या हे जे सगळे पॉईंट आहेत ते आठवड्यातून एकदा आपल्याला कंपल्सरी केलेच पाहिजे, असे हे सगळे पॉईंट आहेत. तर याचं सुद्धा तुम्ही फोटो तुमच्या ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मी जोडणारच आहे या व्हिडिओच्या एंडला, तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ही झाली तुमची आठवड्याची कामं. ही शनिवार रविवार तुम्हाला करायची आहेत, किंवा शनिवार रविवार तुम्ही बाहेर गेला बिझी असताल तर आठवड्यामध्ये कधीही तुम्ही 2 दिवस काढा आणि त्याच्यामध्ये ही सगळी कामं तुमची करून ठेवा. पण शक्यतो शनिवार रविवार केलं तर तुमचा जो सोमवारपासूनचे जे वर्किंग डेज चालू होतात, मुलांच्या शाळा चालू होतात, सोमवार ते शुक्रवार खूप स्मूथ तुमच्या जातील ही जी तुमची कामं रेडी असतील तर. त्याच्यामुळे शनिवार रविवार शक्यतो ही कामं करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आता नेक्स्ट आहे तुमची महिन्याची कामं. मंथली ही जी कामं आहेत ती तुम्हाला करायला हवी आहेत. तर त्यातलं पहिलं काम आहे म्हणजे आता ही महिन्याची कामं पण मी कशी डिवाइड केलीत मी तुम्हाला सांगते. महिन्यातून आपले किती आठवडे असतात? शक्यतो मॅक्झिमम 4 आठवडे असतात. तर त्याच्यामुळे 4 आठवड्याप्रमाणे मी याच्यामध्ये इथं कामं डिवाइड केलेली आहेत. तर ती कशी डिवाइड केली? आठवडे वाईज डिवाइड केलेली आहे. तर ते पण मी तुम्हाला सांगते. पहिला आठवडा, दुसरा प्लस तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा. तर आता कशा पद्धतीने मी केले ते मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये पहिल्या आठवड्यात आपल्याला काय करायचंय? समजा फॉर एक्झाम्पल आता हा महिना तर गेला असं समजू आपण. ऑगस्ट महिना येणारा पुढचा महिना, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये काय करायचंय? तर पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला किचनकडे आपला मोर्चा वळवायचा आहे. किचन पहिल्या आठवड्यामध्ये आपलं हे झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं? डस्टिंग आणि क्लिनिंग. किचनचं पूर्ण कव्हरिंग आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये करायचं आहे. ते आठवडा म्हणजे काय? तुम्ही हे पूर्ण आठवडा कधीही तुम्हाला दुपारचे 1 तास 2 तास जेव्हा पण मिळतात सोमवार ते शुक्रवार पर्यंत, त्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला कधीही 1-1, 2-2 तास वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 5 दिवसामध्ये उरकायच्या आहेत. जेव्हा पण तुमची मुलं शाळेला जातात, दुपारी तुमची बाळं छोटी झोपलेली असतात, दुपारचा निवांत वेळ असतो, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या करायच्या आहेत. एकाच दिवशी सगळं होणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण आठवडा त्याच्यामध्ये तुम्ही करायचा आहे. तर किचन डस्टिंग क्लिनिंग. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो तुमचे जे काही इलेक्ट्रिक वस्तू आहेत ते पुसून काढणे. फ्रीज असू दे, मिक्सर असू दे, इतर इलेक्ट्रिक वस्तू असू दे. याच्यामध्ये तुमचा ओव्हन क्लिनिंग येतं. तुमच्याकडे जर जे काही तुमच्याकडे इलेक्ट्रिक वस्तू असतात, मिक्सर असू दे, बाकी पण आता काही काही निघाले एअर फ्रायर वगैरे, तुमच्या किचनच्या ज्या केटल्स असतील त्या क्लीन करणे. इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या सगळ्या एका दिवशी तुम्ही सगळ्या पुसून काढा, क्लीन करून काढा. सेकंड डेला येतं तुमची किचनमधली जी कपाटं असतील, रॅक किंवा मांडणी असते बघा, ओपन मांडण्या असतात काही आता आजकाल, किंवा पहिल्या असायच्या त्यांच्या असतील, किंवा तुम्ही ओपन ठिकाणी भांडी ठेवत असाल तुम्ही, तर ते जी मांडणी आहे किंवा कपाटाची जे रॅक आहे ना ते पुसून काढायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, ती पुसून काढायची आहे. ती पुसता पुसता जर तुम्हाला ही मोठी भांडी जर पुसता येत असतील उघड्यावरची, हा 7वा पॉईंट जो आहे ते जर तुम्हाला करता येत असेल तर हे दोन्ही तुम्ही ॲट अ टाइम करू शकता, किंवा एक करू शकता. पहिली भांडी पुसून घेऊ शकता, मग मांडणी पुसून घेऊ शकता, किंवा पहिली मांडणी पुसून घेऊ शकता, मग भांडी पुसून घेऊ शकता. हे दोन्ही तुम्हाला पहिल्या आठवड्यात महिन्याच्या करायचे आहेत. म्हणजे महिन्यातून एकदा तुमचं पूर्ण किचन क्लिनिंग झालंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे ट्रॉली पुसणे. ट्रॉली पुसून काढायच्या बाहेरून पूर्ण. त्याच्यानंतर आहे किचनमधल्या सगळ्या जाळ्या जळमटं काढणे, पंखा पुसणे. आता याच्यामध्ये मी डब्बे पुसणे इथं मी मार्क केलेला आहे. आत्ता ह्याच्यात नाही करायचे, पहिल्या आठवड्यात करायचे नाही. डब्बे म्हणजे कुठले? ज्याच्यामध्ये तुम्ही किराणा सामान भरता, किंवा ते ज्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज जे तुमचं असतं ते डब्बे इथं पहिल्या आठवड्यात पुसायचे नाहीये. ते कधी पुसायचे ते मी तुम्हाला सांगते, आणि ते का पहिल्या आठवड्यात नाही करायचे ते पण मी तुम्हाला सांगते, ते पुढे सांगते तुम्हाला. तर पहिल्या आठवड्याची ही कामं तुम्हाला कळाली. पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण तुम्हाला किचन डस्टिंग आणि क्लिनिंग कव्हर करायचं आहे. त्याच्यामध्ये जे काही तुमचं आता ह्याच्यामध्ये हे माझ्या घराप्रमाणे मी पॉईंट्स ॲड केलेले आहे. तुमच्या घरामध्ये अजून जर काही ॲडिशनल वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन सुद्धा तुम्ही आतून बाहेरून पुसायचं आहे. तुमच्याकडे जर भांडी घासायचं मशीन असेल तर ते सुद्धा तुम्हाला बाहेरून आतून पुसून घ्यायचं आहे. जे काही तुमच्या किचनमध्ये अवेलेबल आहे ते सगळं तुम्हाला जस्ट क्लिनिंग करून घ्यायचं आहे, डस्टिंग करून घ्यायचं आहे. डीप क्लिनिंग नाही करायचं आहे, फक्त पुसून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर
आता दुसरा आणि तिसरा आठवडा. आता दुसरा आणि तिसरा आठवडा मी का कंबाईन केलेला आहे, कारण याच्यामध्ये मी बेडरूम क्लिनिंग ऍड केलेला आहे. बेडरूम आजकाल प्रत्येकाकडं 1 किंवा 2 बेडरूम असतोच आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जरा जास्त काम असतं बेडरूममध्ये. तर त्याच्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये निवांतपणे तुम्ही हे तुमचे 2 बेडरूम कमीत कमी 2 BHK असतात प्रत्येकाकडे, किंवा कोणाकडे जर बेडरूम नसेल तर तुम्हाला जास्त फायदा आहे. हे तुमचे जे आठवडे आहेत हे अजून जास्त तुम्हाला कामामध्ये, दुसऱ्या इतर कामामध्ये तुम्ही घालवू शकता. तर असं समजून चालू आपण की तुमच्याकडे कमीत कमी 1 बेडरूम आहे असं आपण धरून चालूयात, किंवा 2 बेडरूम आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बेडरूमचं क्लिनिंग दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये करायचं आहे. आता माझे 2 BHK आहे, तर त्याच्यामुळे मी 2 बेडरूम प्रमाणे 2 आठवडे मी इथं पकडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता मग काय काय आलं, कपाट पुसणे आलं. कपाट पुसणे आतून पण कपाट पुसायचे, बाहेरून पण पुसायचं आहे. इतर फर्निचर पुसणे, इतर फर्निचर पण असतं, आपलं ड्रेसिंग टेबल असतं किंवा छोटे मोठे टेबल्स असतात, कॉर्नर्स असतात, छोटी कपाटं असतात, हे सगळं फर्निचर पण पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गाद्या काढून झटकायच्या आहेत. त्याच्यामध्ये कवर, चादरी पण बदलायच्या आहेत. आपल्याला आठवड्यातून एकदा पण बदलायच्या आहेतच, पण याच्यात पण मी ऍड करून ठेवलेलं आहे. ते गाद्या काढून झटकायच्या आहेत. काय होतं ना, आपल्या बेडवरच्या गाद्या आपण तशाच आपल्या पडलेल्या असतात. त्या गाद्यांच्या खाली खूप सारी धूळ जमा असते आणि त्याच्यानंतर आपल्या लहान मुलांना सुद्धा त्या धुळीने त्रास होऊ शकतो आणि त्या गाद्यांमध्ये ती धूळ जाऊन जाऊन त्या गाद्या सुद्धा आपल्या खराब होतात. आपली केस चिकटतात, त्याच्यामध्ये खूप सारे काय 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 प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे गाद्या काढून झटका. तुमच्याकडे जर व्हॅक्यूम क्लीनर असेल तर वेल अँड गुड, तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा फिरवून घेऊ शकता गाद्यांवरनं. त्याच्यामुळे गाद्यांमधली सगळी जी धूळ आहे, घाण आहे, ती सुद्धा तुमच्या ह्याच्यातून निघून जाईल. तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर खिडक्या वगैरे आपल्या सगळ्या पुसून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे हल्ली सगळ्यांकडे जाळ्या आहेत आपल्या खिडक्यांना, तर त्या सुद्धा खिडक्या थोड्याशा झटकून घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये मी डीप क्लिनिंग नाही टाकलेलं आहे, फक्त पुसणे लिहिलेलं आहे. झटकून घ्यायच्या थोड्याशा आणि पुसून घ्यायच्या. त्याच्यानंतर पंखा पुसणे, 2 बेडरूम असतील तर तुमचे 2 पंखे पुसून घ्यायचे आहेत. तुम्हाला जाळ्या जळमटं काढायचे आहेत आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. जे कपाट आपण पुसून घेतलं आतून बाहेरून, त्याच वेळेला तुम्ही हे करू शकता किंवा नंतर सुद्धा तुम्ही करू शकता. एका दिवसात सगळं आपल्याला होत नाही. आपल्याला हार्डली मी असं धरून चालले की प्रत्येक बाईकडे दुपारचा 1 तास आहे. त्या 1 तासामध्ये काय काय होणार, कपाट पुसून कपड्यांच्या घड्या घालून लावणं पण होणार नाहीये, कपाट लावणं होणार नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवस कपाट पुसा, दुसऱ्या दिवशी कपड्यांच्या घड्या घालून पूर्ण कपाट व्यवस्थित लावून टाका. तर कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. आता हे करत असताना आपल्याला डिक्लस्टरिंग पण, आपण ह्याच्यामधून डिक्लटरिंग पण करू शकतो. त्याच्यामध्ये काय मेन म्हणजे आपले जे आखूड झालेली कपडे असतात, फाटकी तुटकी कपडे असतात, ती आपण याच्यामध्ये काढून टाकायची आहेत. मुलांची छोटी झालेली कपडे ही सुद्धा आपण याच्यातून काढू शकतो. ह्याच कामामध्ये आपण ती काढून टाकायची आहेत. आणि याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे लहान मुलांची खेळणी आवरणे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात भरपूर वेळ आहे आपल्याकडे 15 दिवसाचा, तर त्याच्यामध्ये आपण लहान मुलांची खेळणी आवरणे म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा तुटकी फुटकी खेळणी टाकून देणे, बाकीची खेळणी व्यवस्थित मांडून ठेवणे, हे सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर असा आपला दुसरा आणि तिसरा आठवडा फक्त आपण बेडरूमकडे फोकस करायचा आहे. तर त्याच्यामध्ये ही सगळी कामं लिस्ट डाऊन केलेली आहे. ही आपल्याला एक एक दिवस सगळी कामं करायची आहे. बघा, आपल्याला 15 दिवस आहे आणि आपली कामं आहेत 9. त्याच्यामुळे आपल्याकडे एक्स्ट्रा 6 दिवस आहे. तर तुम्ही थोडा वेळ एक्स्ट्रा सुद्धा याच्यामध्ये थोडासा टाइम घालून ते 15 दिवस आपण ह्याच्यामध्ये युटिलाइज करू शकतो. कामं 9च आहेत पण दिवस आहेत आपल्याकडे 15. ठीक आहे. त्याच्यानंतर आला चौथा आठवडा. चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला आता परत आपण हॉलकडे आलेलो आहे. हे आठवड्याला तर आपलं होणारच आहे डस्टिंग. मग याच्यामध्ये तुम्ही थोडंसं डीप क्लिनिंग करू शकता. चौथ्या आठवड्यामध्ये याच्यामध्ये काय करू शकतो आपण, इतर जे फर्निचर डस्टिंग आहे, म्हणजे याच्यामध्ये सोफा असेल आपला, तर सोफ्याचे जे काही खालचे जे गाद्या असतात, सोफ्यावर असतात बघा, ज्या गाद्या कुशन्स म्हणतो आपण त्याला, त्या पूर्ण काढून त्याचं डस्टिंग वगैरे करणं, थोडंसं डीप क्लिनिंग याच्यामध्ये आम्ही ऍड केलेलं आहे. तर हॉल आपल्याला आठवड्याला तर जस्ट फक्त वरच्यावर डस्टिंग करायचं आहे, पण महिन्यातून एकदा आपल्याला डीप डस्टिंग करायचं आहे सगळ्या फर्निचरचं हॉलमधल्या. त्याच्यामध्ये मग तुम्ही याच्यात आपलं जे हॉलमध्ये काही डेकोरेटिव्ह सामान असेल ते सुद्धा नीटनेटकं लावून ठेवू शकता. त्याच्यामध्ये जर तुमचं हॉलमध्ये मुलं तुमच्या अभ्यासाला बसत असतील तर अभ्यासाचं सुद्धा सामान तुम्ही याच्यामध्ये आवरून ठेवू शकता. तर हॉलमध्ये जे जे काही आहे ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. पंखा खिडक्या पुसणे, जाळ्या जळमटं काढणे. त्याच्यानंतर आता
ह्या चौथ्या आठवड्यामध्ये हॉल आपला फोकस झाल्यानंतर जी राहिलेली 2 महत्त्वाची कामं आहे, मी तुम्हाला म्हटलं ना की इथं हॉलला मी पहिल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की किचनमध्ये डबे पुसण्याला मी क्रॉस केलं होतं. हे आपल्याला कुठं करायचं आहे? महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करायचं आहे आपल्याला किचनचे डबे पुसणे. याच्यामध्ये डबे पुसता पुसता आपल्याला काय करायचं आहे? चौथ्या आठवड्यामध्ये किराणा जो आहे ना तो चेक करायचा आहे. सामान, आपलं जे काही सामान आपण भरतो, किराणा जो भरतो तो हे डबे पुसता पुसता आपल्याला चेक करायचं आहे. आपलं काय संपलंय काय नाही त्याची यादी तयार करायची आहे. यादी करणे आणि भरणे म्हणजे काय? मार्केटमध्ये जाऊन तुम्ही भरा. डीमार्टला भरत असेल तर डीमार्टला भरा. आठवड्यातून एकदा चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला महिन्यातून एकदा किराणा आपला चेक करून भरून ठेवायचा आहे. याच्याने काय होणार आहे? आपला पूर्ण महिन्याचा किराणा रेडी राहणार आहे. पूर्ण आपला महिना सोपा जाणार आहे. आपल्याला ऐन टायमाला आपलं असं होत नाही की हे संपलं ते संपलं, आता पळापळा शेंगदाणे संपले, चला मिठाचा पुडा संपला, चला, असं होत नाही. आपलं आठवड्यातून एकदा सगळं महिन्यातून एकदा जर सगळं आपलं भरलेलं असलं तर आपल्याला टेन्शन राहत नाही. आणि हे शक्यतो तुम्ही चौथ्या आठवड्यात, शेवटच्या आठवड्यात करायचं आहे. कारण शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती, हे जर आपलं रेडी असेल, लिस्ट वगैरे रेडी असेल, तर जसा आपला पगार होतो महिन्याच्या शेवटी, तर लगेचच आपण जाऊन हे सामान वगैरे भरू शकतो. तर त्याच्यामुळे किचन मधला जो पॉइंट आहे ना डब्बे पुसायचा, तो मी लास्ट आठवड्यामध्ये ठेवलेला आहे. तिथं तुम्ही डब्बे पुसा आणि त्याच वेळेला तुम्ही किराणा चेक करा. तर अशा प्रकारे ही तुम्ही महिन्याची जी कामं आहेत ही तुम्हाला लक्षात आली असतील. पहिल्या आठवड्यात काय करायचं आहे, दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात काय करायचं आहे, चौथ्या आठवड्यात काय करायचं आहे. आता तिमाही म्हणजे 3 महिन्यातून एकदा आपल्याला काय करायचं आहे. तर 3 महिन्यातून एकदा आपल्याला पूर्ण आपलं जे घर आहे ह्यासाठी आपल्याला कुठल्याही सणाची पण वाट बघायची नाही. आता सण तर आपले असतातच, 3 महिन्यातून एकदा कुठला ना कुठला तर सण असतोच. त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी क्लिनिंग हे होतच असतं. 3 महिन्यातून एकदा तुम्हाला करायचं आहे किचनचं डीप क्लिनिंग. आता किचनच्या डीप क्लिनिंग मध्ये 3 महिन्यातून एकदा काय काय येतं, पूर्ण तुमच्या ट्रॉल्या घासून काढायच्या आहेत, बाहेर काढायच्या, पूर्ण ट्रॉल्या घासून काढायच्या आहेत, त्याच्यातली भांडी घासायची आहेत. हे सगळं जे तुमचं किचनचं जे डीप क्लिनिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे 3 महिन्यातून एकदा. कारण आपल्या घराचा जो मेन श्वास आहे तो आहे किचन. किचनचं जर तुमचं स्वच्छ आहे तर तुमचे सगळ्यांचे जे आरोग्य आहे, तब्येती आहेत त्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या राहणार आहे. आणि आजकाल प्रत्येकाच्या घरात ट्रॉल्या आहेत, तर ट्रॉल्यांमध्ये झुरळं वगैरे हा प्रकार खूप असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला जो ह्याचा झुरळांचा स्प्रे वगैरे आहे तो मारायचाच आहे. तुम्ही इथं वाटलं तर याच्यामध्ये ऍड करू शकता. याच्यामध्ये महिन्यातून इथं जे किचन आहे ना इथं तुम्ही ऍड करू शकता. 8वा पॉइंट आपण ऍड करूयात इथं की झुरळांचा स्प्रे मारणे हे तुम्हाला महिन्यातून एकदा करायचंच आहे. याच्याने जे बारीक छोटी मोठी 10 पैकी 2 जरी झुरळे यातनं मेली तरी खूप फरक पडतो आपल्याला. तर त्याच्यामुळे इथं महिन्यातून एकदा स्प्रे मारायचाच आहे आणि त्याच्यानंतर ह्या ट्रॉल्या पुसायच्या आहेत. कळलं का? कारण स्प्रे मारल्यानंतर तसंच ती भांडी वापरू नका. त्याच्यावर ती भांडी थोडीशी धुवून घ्या. ट्रॉल्या सुद्धा तुम्ही पुसून घ्या. दुसऱ्या दिवशी ती सगळी झुरळं बाहेर मेलेली काढून ट्रॉल्या वगैरे पुसून घ्या. कारण तो स्प्रे आपल्याला, आपण तिथं हात लागतो आणि तेच हात आपण त्या हाताने स्वयंपाक बनवणार का? तर नाही. तर त्याच्यामुळे ट्रॉल्या लगेच पुसून घ्या दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामुळे हे किचन डीप क्लिनिंग मध्ये ह्याच्यामध्ये ट्रॉली घासणे, भांडी घासणे हे सगळं आलंच. त्याच्याबरोबर झुरळांचा सुद्धा बंदोबस्त करणं हे सुद्धा आलं. तर त्याच्यामुळे किचन साफ, तर तुमचं सगळं घर साफ राहतं. तर किचन आपलं पहिलं साफ पाहिजे. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यातून एकदा बाकी काय येणार आहे आपलं, ते जाळ्या जळमटं काढणं वगैरे ते तर आहेच, बेसिक क्लिनिंग आहे. त्याच्याबरोबर आता याच्यामध्ये मी ऍड केलेले आहे पडदे, घराचे संपूर्ण पडदे, सोफ्याचे कव्हर हे सगळं वॉश करणे. तर मैत्रिणींनो, ही होती माझ्या कामाची यादी आणि माझं वेळापत्रक. अशाच प्रकारचं वेळापत्रक तुम्ही देखील करू शकता. कारण हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढलेल्या आहेत आणि हे वेळापत्रक बनवलेलं आहे. कारण जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पहिलं जॉब करायचे, त्यावेळेचं माझं टाईम टेबल वेगळं होतं आणि आता 2 मुलांसोबतचं माझं टाईम टेबल पूर्णतः वेगळं आहे. तर त्याच्यामुळे ना माझं सुद्धा हाच प्रॉब्लेम होत होता की कामं कुठलीही वेळेवर होत नव्हती, एकावर एक कामं साठत होती आणि टाईम
मॅनेजमेंट अजिबात होत नव्हतं. तर त्याच्यामुळे मी आता रिसेंटलीच हे नवीनच टाईम टेबल बनवलेलं आहे आणि आता ट्राय करत आहे की मी स्ट्रिक्टली फॉलो करू, जेणेकरून माझी सगळी कामं अगदी वेळेवर होतील. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या कामाची पहिली लिस्ट करा आणि त्याच्याप्रमाणे आठवड्यावाईज किंवा महिन्यावाईज, दिवसावाईज असं डिवाईड करा तुमची सगळी कामं आणि छान असं वेळापत्रक तयार करा आणि तुम्ही फरक बघा की वेळेत कामं पूर्ण होतील आणि कुठल्याही कामाचा आळस किंवा कंटाळासुद्धा आपल्याला येणार नाही. तर चला, जाता जाताना मी तुमच्याशी किराणा मालाची यादी शेअर करते. ही किराणा मालाची यादीचा जो व्हिडिओ होता ना, तो बऱ्याच दिवसांपूर्वी मी शेअर केला होता. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्या ज्या नवीन मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत ना, त्यांना फायदा व्हावा म्हणून परत मी जाता जाता ही किराणा मालाची यादीसुद्धा तुमच्याशी शेअर करते. जेवढा काही किराणा माल आपण महिन्याला भरतो तर त्याचं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मी इथं डिवाईड केलेलं आहे. धान्य, डाळी, कडधान्य, परत आपलं टॉयलेटरी सामान, त्याच्यानंतर रेग्युलर जे काही आपल्याला खाऊचं सामान, देवाचं सामान, जे काही लागतं ना, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मी ही यादी डिवाईड केलेली आहे. ते सुद्धा फोटो तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही किराणा मालाची यादी तुमच्याजवळ ठेवू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही डब्बे चेक कराल की कुठलं सामान आपलं संपलेलं आहे, कुठलं आपलं सामान नाही संपलेलं आहे, त्यावेळेला ना तुम्ही ही यादी डोळ्यासमोर ठेवायची आणि जस्ट फक्त बघत जायचं की जसं फॉर एक्झाम्पल इथे लिहिले जिरे, मोहरी, तर हे जिरे, मोहरी आपल्या डब्यात आहे का, संपले आहेत का, हे सगळं चेक करायचं आणि पटापट एका वेगळ्या एका पेपरवर हे ते लिहून काढायचं. म्हणजे ह्या लिस्ट समोर, म्हणजे ही लिस्ट समोर ठेवून त्यातलं काय 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 संपले ते जस्ट पटापट नोट डाऊन करून घ्यायचं. तर खूप पटकन आपलं सामान चेक करून होतं काय संपलंय काय नाही आणि परत कुठलं सामान मिस पण होत नाही. तर असं बरेचदा होतं की आपण सामान आणायला जातो, अर्ध सामान घेऊन येतो आणि अर्ध सामान आपलं राहून जातं आणायचं, कारण आपली यादीच प्रॉपर नसते. तर त्याच्यामुळे हे असं अशा प्रकारची जर लिस्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवली आणि 1 बाय 1 चेक करत गेला की यातलं काय संपलंय आणि काय नाही आणि त्याच्याप्रमाणे जर यादी बनवली तर ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. तर चला, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ बनवायला खूप सारा वेळ गेलेला आहे, कष्ट पण लागलेले आहेत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे हेल्पफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील, तेव्हा प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.